आचार्य सद्गुरु भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज की जय। परम पूज्य सद्गुरु श्री रामचंद्र स्वामी महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ। सजयति सिंदूरवदनो देवो यत्पादपङ्कज स्मरणं वासरमणिरिव तमसां विघ्नां नाशयति दोषाणां। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासनां या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृते देव्यै सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवते निःशेषजाड्यापा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम नमो श्रीरामचन्द्राय भवतापविमोचनाय परब्रह्मरूपाय च भास्करात्मजाय नमो नमः। आज जो संकल्प आपण सुरू केलेला होता की प्रत्येक शिष्याच्या घरी सामूहिक आरती घडावी आणि पहिल्यांदा सचिन कुलकर्णींच्या घरी झाली, आता रोहित आणि राहुल दोघांच्या घरी या ठिकाणी होतीये। हा संकल्प अतिशय सुंदर पद्धतीने आपण करत आलेलो आहोत। एवढ्या अडचणीमध्ये सुद्धा तुम्ही लोकांनी हे आरतीचं नियोजन केलं आणि सगळ्यांना बोलवलं, खरोखर कौतुकास्पद आहे। बाबांची तब्येत बरी नव्हती, मला जर सांगितलं असतं तर कदाचित आपण थोडं पोस्टपोन केलं असतं, पण तू काही काळजी करू नको, बाबांची तब्येत लवकर चांगली होईल। त्यांनी आम्हाला करूनच दिलं नाही, नाही म्हणे करायची म्हणजे करायचं। आज 8 दिवस माझ्या पाठीमागे कधी आहे कधी आहे म्हणलं, आता रविवारी अतिशय सुंदर पद्धतीने आपला नवरात्रीचा सोहळा सुद्धा संपन्न झालेला आहे। प्रत्येक दिवशी प्रत्येक शिष्याने हार सेवा त्या ठिकाणी दिलेली आहे। सगळ्यांची सेवा सद्गुरू चरणांशी रुजू झालेली आहे। माझा आवाज तिकडे येतोय का ऐकायला? येतोय ना आवाज? येतोय सर्वांना या ठिकाणी कृपाशीर्वाद, सर्वांचं मंगल हो, कल्याण हो आणि अध्यात्मामध्ये विशेषतः सर्वांची उन्नती हो, असे सुरुवातीलाच तुम्हा सर्वांना आशीर्वाद देत आहे। खऱ्या अर्थानं हा सत्संग आहे। सत म्हणजे ईश्वर, त्या ईश्वराचा संघ म्हणजे सत्संग आहे। तर ईश्वर हा आपल्यामध्येच आहे हे मी ऐकत असतो, पण हे मान्य करायला आपण तयार आहे का? आहे का मान्य करायला? आपण आपलं मन धजवतंय मान्य करायला? माझ्यामध्ये ईश्वर आहे, माझ्यामध्ये सद्गुरू आहे असं वाटतंय का कधी? नाही वाटत। तुम्हाला जर म्हटलं की या पादुका आणि हे पाय त्यात काय फरक आहे, त्याचं काय उत्तर असेल? ते डोक्यात घेण्याकरता, पाय पायात माणूस घालण्याकरता, ते डोक्यात घेण्याकरता आणि हे वाहन घालण्याकरता। तुमचं काय मत आहे? पादुका दर्शनासाठी आणि पाय लोकांच्या तुम्हाला काय वाटते? पादुका दर्शनासाठी आणि आपले पाय तिकडे वळावेत यासाठी आपल्याला
तर हे आपल्यालाच असे प्रश्न पडतात असं नाही, हे पूर्वपार घडत आलेली घटना आहे. आणि बऱ्याच वेळेला याची उत्तरं जी तुम्ही दिली ही स्वाभाविक उत्तर आहेत सगळी. कारण काय होतं की सद्गुरू गुरु ह्याच्यामध्ये माणसाला नेहमी भेद वाटतो. गुरु म्हणजे सद्गुरू आहे का आणि सद्गुरू म्हणजे गुरु आहे का हे कळत नाही लोकांना. आपण बऱ्याच वेळा लोकांचा हा भ्रम जो आहे हा बाजूला करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण माणसं काय करतात की ह्या देहामध्ये बघतात, तो देह वेगळा, त्या पादुका रामचंद्र महाराजांचे आहेत, हे पाय कोणाचे, उद्धव जोशींचे पाय. पण ते असं समजतायत का की हा देह जो आहे हा कोणाचा आहे, हे त्याच्या मालकीचा आहे, त्याचाच देह आहे हा. हा कधी ठाम विश्वास होतोय का? ज्या वेळेला ही धारणा होईल की सद्गुरू ह्याच देहात आहेत, सद्गुरू माझ्यामध्ये सुद्धा आहेत, ही धारणा होणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्याशिवाय काही प्राप्त होत नाही. नाही तर हा द्वैताभास हा नेहमी प्रत्येक ठिकाणी राहतो. ज्यावेळी मी बऱ्याच वेळा कधी काही लोकांना सांगत आलेलो आहे, हे शब्द महाराजांचे शब्द आहेत, ठीक आहे, पण बोलते कोण? तुम्हाला काय दिसते? शब्द कोणाचे सांगतो आम्ही? या आज्ञा कोणाची म्हणून सांगतो आम्ही? महाराजांची आज्ञा असेल तर ह्या शरीरातून सांगितलं जाते. म्हणजे हे शरीर कोणाचं आहे? ह्या शरीरावर अधिकार कोणाचा आहे? आम्ही राहतो कुठे? भाड्यानं राहतो. तर लक्षात ठेवा की हा जो भाव आहे हा भाव पहिल्यांदा धारणा बनणं फार गरजेचं असतं. तुम्ही दगडाला सुद्धा गुरु जर मानला तर तो दगड तुम्हाला पावतो, लक्षात ठेवा. कारण ते तत्व त्या दगडामध्ये आलेलं असतं. आपल्याला सर्वांनी सांगितलेलं आहे की आपले आई वडील कोण आहेत? आपले गुरु आहेत, प्रथम गुरु आहे की नाही? रामदास स्वामींनी तेच सांगितले, आपुले माता आणि पिता हे गुरुची तत्वता, परी पहिलं पार पाविता गुरु वेगळाच असं सांगितलं. म्हणजे काय? हे आत्मज्ञान घडवून देणारा जो गुरु आहे तो वेगळा आहे. प्रत्येक जणांमध्ये गुरु आहे असं कोणीही नाही की याच्यामध्ये गुरु नाहीये. हे सद्गुरु तत्व जे आहे हे चराचरामध्ये समान भरलेलं आहे. म्हणजेच तुमच्यामध्ये तेवढं भरलंय, यांच्यात तेवढं, त्यांच्यात तेवढं, सगळ्यांच्या मध्ये तेवढं भरलेलं आहे. मग असं असताना आपण गुरु आपल्यामध्ये नाहीये असं का आपल्याला वाटतं? कारण आपल्याला अनुभूती येत नाहीये. बऱ्याच वेळेला वाटतं की गुरु माझ्या बरोबर आहे की नाही मला कळत नाहीये. पण कळत नाहीये हे का कळत नाहीये? कारण आपला भाव तसा नाहीये. आणि बऱ्याच वेळा आपण ऐकतो की काय, देव हा भावाचा भुकेलेला सांगितलेला आहे. भाव जो आहे त्याला फार महत्व आहे. आणि जसा भाव तसा देव असं म्हणतात. तुम्हाला जर देव तुमचा आतमध्ये भाव असेल तर समोर तुम्हाला देव दिसणार. असं कधीही घडणार नाहीये की देवाची तुम्हाला प्रचिती येत नाहीये. ही जी या ठिकाणी हा पंखा फिरतोय हे सुद्धा कशाचं प्रतीक आहे? त्याच्या अस्तित्वाचं प्रतीक आहे. आज हे चैतन्य बोलतंय तुमच्या समोर, हे कशाचं प्रतीक आहे? कारण हे त्यानं भरवलेलं आहे सगळं. हा खेळ आहे सगळा त्याचा. ह्या सृष्टीमध्ये प्रत्येक घटना ज्या काही घडत आहेत ह्या जर हालचालच होत नसती या ठिकाणी विचार करा, हे सगळं स्थिर आहे की काहीही बदललेलं नाहीये. प्रत्येक गोष्ट ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी स्थिर आहे. परंतु ईश्वराला काहीतरी घडवून घ्यायचं आहे, त्याची अशी स्पृहा झालेली आहे की काहीतरी कर्तव्य करायचंय. नुसतं स्थिर जर असेल, त्याच्यामध्ये चैतन्य भरलेलं आहे पण स्थिर आहे, सुप्त आहे, अशा अवस्थेमध्ये तिथं क्रियमणता दिसेल का तुम्हाला? नाही दिसणार. क्रियमणता होण्यासाठी काय कुठेतरी हालचाल घडली पाहिजे की नाही? हालचाल घडण्यासाठी कोणीतरी काहीतरी क्रिया करणं गरजेचं आहे, ठीक आहे. आणि म्हणून हा जो दृश्यभाव जो आहे हा भासमान भाव आहे. हे हालचाली घडत आहेत हे भासमान आहे. खऱ्या अर्थाने हे जे तत्व आहे हे स्थिर आहे. आणि आपण असं म्हणतो की चराचरामध्ये ईश्वर भरलेला आहे. चराचरामध्ये भरलेला असताना सुद्धा मग आपल्याला का दिसत नाहीये? हा आपला मुख्य भाव आहे. माझं कार्य का होत नाहीये याचा अर्थ माझा आणि ईश्वराचा काय अजून कॉन्टॅक्ट झालेला नाहीये असं वाटतं.
जर माझा आणि ईश्वराचा कॉन्टॅक्ट झालेला नाहीये, म्हणजे मी आत्मा आहे तो परमात्मा आहे, म्हणजे माझ्यामध्ये आणि त्याच्यामध्ये थोडासा भेद आहे, ठीक आहे. आणि हा भेद जोपर्यंत मिटत नाहीये तोपर्यंत भेट होईल का आपली? समोरासमोर आला देव आणि आपल्याला कळालंच नाही, तो येऊन आपला म्हटलं चला आपण जरा चहा घेऊया, चहा घेतला आणि गेला, आणि नंतर आपल्याला कळालं की देव येऊन गेला आपल्यावर. त्याचा काय उपयोग आहे का? म्हणजे देव आपल्या जवळ येतो याची जाणीव सुद्धा आपल्याला व्हायला पाहिजे की नाही. जर आपल्याला त्याची जाणीव झाली नाही तर उपयोग आहे का याचा? मग असे किती जन्म आपण वाया घालवणार आहोत. जीवनाचा उद्देश जो आहे हा परमात्म्याची प्राप्ती करून घेणे. इथं आल्यानंतर आपण प्रत्येकजण काय करतोय, तुम्ही चांगलं शिकलं पाहिजे, चांगली नोकरी केली पाहिजे, पैसा कमवला पाहिजे, लग्न केलं पाहिजे, संसार केला पाहिजे, आणि नंतर पुढं काय, वेळ मिळाला तर परमार्थ केला. सगळ्यात शेवटची प्रायोरिटी जी आहे ती परमार्थाची लोकांची, जी सर्वात प्रथम असली पाहिजे. आणि ते घडण्यासाठी कुठंतरी आपल्याला त्याच्याबद्दल आस निर्माण झाली पाहिजे. आपल्याला प्रत्येक वेळा वाटत राहतंय की लोक उलटसुलट वागतायत माझ्याबद्दल, मी इतका नीतिनियमाने वागतो, असं का घडतं? सगळ्यांच्या मध्ये देव आहे हे सत्य असेल तर लोक आम्हाला का त्रास देतात? बरोबर की धमकी देतात, अगदी 20 वर्ष बघून घेऊ, 30 वर्ष बघून घेऊ. तुम्ही माझ्यासमोर धमकी देता का? बघायला समर्थ आहे इथं, 2 मिनिटं सुद्धा लागणार नाहीत. काही गोष्टी ज्या असतात त्या अतिशय वेगळ्या असतात, आणि गुरूंच्या पाशी नेहमी नम्रता असणं फार महत्वाचं आहे. माझ्या कुठल्याही शिष्याला कुणीही धमकी दिलेली मुळीच चालणार नाही. तो चुकला तरी चालेल आणि नाही चुकला तरी चालेल, तो माझा आहे. त्याला बोलण्याचा, त्याला काही करण्याचा अधिकार हा माझा अधिकार आहे. माझ्यासमोर कोणी अधिकार गाजवायला नाही पाहिजे. ज्या काही चुका घडलेल्या आहेत त्या माफ केलेल्या आहेत, भविष्यामध्ये चुका घडू देऊ नका फक्त. आज या ठिकाणी तुमच्या इथं येणं झालं हे खऱ्या अर्थानं तुमच्या प्रगतीच्या दृष्टीनं या ठिकाणी येणं झालेलं आहे. सद्गुरूंनी सांगितलेला जो संकल्प आहे ना, प्रत्येक सद्गुरूचं वचन जे आहे हे आपल्या हृदयापासून पाळलं गेलं पाहिजे. कुठल्याही अडचणी त्यात येतात, मानसिक अडचणी येऊ दे, कोणी काही करू दे, त्याच्यातून हे सांगणं कर्तव्य आहे. तुमचा उद्धार त्याच्यामध्येच आहे. बऱ्याच वेळाला वाटतं लोकांना की हे माणसासारखंच बोलतायत सगळे. गुरुचा शब्द, गुरुचा मंत्र म्हणजे काय प्रकार असतो? हे माग छोटंसं उदाहरण मी सांगितलेलं होतं की सद्गुरू होते आणि त्यांचे शिष्य मंडळी खूप होती. प्रत्येकाला काहीतरी मंत्र द्या असं गुरुपौर्णिमेच्या दिवशी चाललेलं होतं. एक त्या गावातला शेतकरी आला, जातीनं शेफर्ड होता, म्हणजे धनगर होता. त्यालाही वाटलं आपल्याला गुरु असला पाहिजे. गेला गुरूंच्याकडं, मलाही मंत्र द्या. तर त्याला बघितल्यावर, त्याचं रूप बघितल्यावर सगळे म्हणले, हसायला लागले. काही काय आला, कसला का मंत्र देणार? गुरुने सगळ्यांच्याकडे बघितलं, त्याला म्हटले तुला काय मंत्र देऊ दगड? त्याला लोकांना वाटलं की या गुरूंनी याची टिंगल केली, पण त्याला कळालं की गुरुने मला मंत्र दिला. झालं, मंत्राचं उच्चारण सुरू झालं, तुला काय मंत्र देऊ दगड, तुला काय मंत्र देऊ दगड. त्याचा अगदी परिपाठ रोजचा सुरू झाला. एक वेळ आता अशी आली की आता ह्या सगळ्या शिष्यांची परीक्षा घ्यायची ठरली. गुरूंनी काय केलं, काल्पनिक असं महापूर आलेलं आहे असं दाखवलं, आणि त्या महापुरामध्ये ते अडकलेले. आणि शिष्यांना सगळ्यांना आवाहन केलं की तुम्हाला जी काही मी शिक्षा दिलेली आहे, तुम्हाला जी विद्या दिलेली आहे, तुम्हाला जे काही मंत्र दिले ह्या सगळ्या तुम्ही वापर करा, आणि या महासागरातून मला काय करा, तुम्ही पुरातून बाहेर काढा. प्रत्येकानं प्रयत्न केले पण काही शक्य नाही झालं. तो जो धनगर शिष्य होता तो शेतामध्ये होता, त्याला कळालं आपले गुरु अडचणीत आहेत, त्यांना वाचवलं पाहिजे. तो पळत पळत गेला तिथे, घोंगडं त्या पाण्यावरती टाकलं आणि बसला त्याच्यावरती. तुला काय मंत्र देऊ दगड, तुला काय मंत्र देऊ दगड असं म्हणत म्हणत तो काय केला, त्या गुरुच्या जवळ गेला आणि गुरुला वाचवण्याचा प्रयत्न केला.
म्हणजे गुरुच्या मुखातून निघालेला साधा शब्द सुद्धा हे मंत्राचं कार्य करत असतं. आणि हे ज्याला कळतं त्याला गुरु कळतो. सगळ्यात महत्वाचं असेल तर गुरु कळणं महत्वाचं. शिष्य होणं, सत्शिष्य होणं हे फार अवघड परीक्षा आहे. एका वेळे गुरु होता येईल, पण शिष्य होणं फार अवघड आहे. शिष्य व्हायचं म्हटलं ना, त्याला आज्ञापालन हा सगळ्यात मोठा गुण आहे, तो असला पाहिजे त्याच्याकडे. गुरुचा शब्द असू दे किंवा संतांचा शब्द असू दे, हा आपल्याला जीवनातून तारत असतो. एक राजा होता, कदाचित उदाहरण वाचलेलं सुद्धा असेल. तो राजा थोडासा विभ्रमी होता आणि एखादा शब्द नवीन ऐकला त्याने की तो काय करायचा, त्याचं पालुपत सुरू व्हायचं लगेच. तो शब्द रिपीटेडली म्हणायची, त्याची सवय असायची. तर एकदा काय झालं, तो नदीच्या किनाऱ्यावरती फिरत होता आणि फिरताना तिथे एक साधू अंघोळ करत होता. त्या साधूनं एका बगळ्याकडे बघितलं. तो बगळा काय करत होता, त्याची चोच पाण्यामध्ये बुडवायचा, त्या दगडावरती घासायचा. हे असं त्याचं चाललेलं होतं आणि त्याच्याकडे बघून त्या साधूनं काय म्हटलं की घिस घिसाओ घिस घिसाओ ऊपर लगाओ पाणी, तेरे मन में क्या है वो बात मैंने पहचानी. हे त्याच्या मुखातून सहज वाक्य निघून गेलं. आणि तो बगळा जो असतो त्याच्या डोक्यात काय असतं की आपल्या चोचीला जर धार झाली तर आपण मासा तो पकडू शकू. हे त्या बगळ्याच्या मनातलं त्या साधूनं ओळखलेलं असतं. आणि बरोबर अगदी ते त्याला अनुसरून त्याच्या मुखातून हे शब्द गेले आणि राजा तिथून जात होता. ऐकलं त्यानं, घिस घिसाओ ऊपर लगाओ पाणी, तेरे मन में क्या है वो बात मैंने पहचानी. सुरू झालं त्याचं. दुसऱ्या दिवशी त्या राजाकडं तो नाविक एक आला आणि तो त्याचा जो उस्तारा असतो, त्या उस्तारा पहिले पाणी लावायचं, त्याला धार करायची, असं त्याचा प्रकार चालला होता. ते बघितल्याबरोबर त्याला त्याचे ते पालुपद आठवलं. सुरू झालं त्याचं, घिस घिसाओ ऊपर लगाओ पाणी, तेरे मन में क्या है वो बात मैंने पहचानी. तर तो न्हावी पाया पडायला लागला. बरं राजे साहेब म्हणे, माझ्या मनात काही नाहीये, त्या प्रधानाचा सगळा खेळ आहे म्हणे, माझं ह्याच्यात काही नाहीये. म्हणजे साधूचे किंवा संतांचे जे शब्द असतात ते तुम्हाला जीवनातून तारतात. त्यामुळे गुरुनं कुठलाही शब्द बोलला तर तो तुमच्या हिताचा असतो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. गुरुला माऊली म्हटलं जातं. का माऊली म्हटलं जातं? जन्म दिलेल्या माऊलीला सुद्धा कधी कधी दया येत नाही. तुम्हाला सांगतो, आजकालचा काळ फार वेगळा आहे. परंतु गुरु हा असा एकमेव गोष्ट आहे या पृथ्वी तलावरची की ज्याला आपला शिष्य कधीही फेल झालेला आवडणार नाही. प्रत्येक गुरुला नेहमी असं वाटत असते की माझा शिष्य हा माझ्यापेक्षाही तयारीचा झाला पाहिजे. मग सर्वांना कुंभारीण माशीची कथा माहिती असेल. तिची उत्पत्ती स्वतःची नसते. कुंभारीण माशी जी आहे तिची उत्पत्ती स्वतः होत नाहीये. ती काय करत असते, ती आळी पकडून आणते आणि तिचं जर घरटं बघितलं कुंभारीण माशीचं, असं गोल घुमटाकार घरटं असतं. अगदी तोंड अरुंद असतं त्याचं. त्यात अरुंद तोंडाच्या घरात म्हणजे त्यात तिथून दालनातून आतमध्ये त्या आळीला ती ओढत नेते. आतमध्ये गेल्यानंतर अगदी मोठी मोठी दालनं असतात आणि ती खायला प्यायला सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तिनं आणून ठेवल्या असतात. बाहेरच्या कोणत्याही वातावरणाचा तिच्यावरती कसलाही परिणाम होणार नाही ही पूर्ण काळजी घेतलेली असते. अतिशय उबदार वातावरण असतं. ती तिला सगळ्यात शेवटच्या दालनामध्ये नेऊन ठेवते. तिला चांगला चांगला मकरंद खायला देते. सगळ्या गोष्टी तिच्या मनासारख्या करते. तिला बाहेरचं थंडी वारा लागणार नाही याची काळजी घेते. पण काय करत असते, रोज तिला थोडी ती काय करत असते, टोचत असते. आता तुम्ही विचार करा की कुंभारीण माशीची जी नांगी असते पाठीमागची, काटा त्याला आपण म्हणतो, ते अतिशय विषारी असतो. तो टोचल्यानंतर मोठी गांधी होती त्या ठिकाणी. त्या जर आळी एकतर मांसल असते, नाजूक असते, तिला टोचल्यानंतर तिची काय अवस्था होत असेल. पण अशा मरणसहाय्य यातना ती सहन करत असते. तिला कळत नसतं की आळी एवढी ती माशी मला रोज खायला प्यायला देते, सगळं माझी सोय करते, हे टोचते का रोज. विचारलं तर ती काही सांगत नाहीये की का टोचते म्हणून, पण खायला प्यायला घालते.
असं व्हायला नाही, त्या आळीला स्वतः वाटायला लागतं की हे असं का करत असेल. प्रश्न येता मनाशी उत्तर येई प्रश्नाशी. तुमचा प्रश्न मनात यायला लागला, त्या प्रश्नावरती ज्यावेळी विचार करायला लागतो त्याचं उत्तर त्याला मिळतं. आणि काय उत्तर मिळालं की बहुधा मी त्या माशीसारखी दिसत नाही, कुंभारीण माशीसारखी, आणि त्याच्यामुळे ती टोचत असावी, हे तिला उत्तर मिळतं. मग आता मी तिच्यासारखं कसं बनू शकेल, हा तिला ध्यास लागतो. आणि ध्यासे होय अभ्याससे. जसा ध्यास लागतो तसा अभ्यास होतो त्याचा. आणि अभ्यास झाल्यानंतर एक दिवशी काय होतं की दुसरी कुंभारीण माशी तयार होते आणि त्या घरट्यातून ती निघून जाते. कशासाठी? आणखी पुनरावृत्ती दुसरी कुंभारीण माशी तयार करण्यासाठी. ही गुरुशिष्य परंपरा आहे. प्रत्येक गुरु काय करत असतो की आपल्या शिष्याला तयार करत असतो. मग पूर्वीचे गुरु जरा थोडेसे जास्तच कडक होते, आम्ही एवढं कडक नाहीये. पण उद्देश तोच आहे, उद्देश काही बदललेला नाहीये. आपला शिष्य हा तयारीचाच झाला पाहिजे, त्याला कुठल्याही अडचणी यायला नको. आणि म्हणून ह्या सगळ्या घटना ज्या आहेत त्या गुरु शिष्य परंपरा आजपर्यंत चालत आलेली आहे. आपली ही नाथ संप्रदायाची 16वी राजगादी आहे. आदिनाथापासून मुख्य मालिका जी आलेली चालत, आज या ठिकाणी बरेचसे नवीन तुम्ही आहात, त्यामुळे तुम्हाला हे मालिकेबद्दल सांगणं महत्त्वाचं आहे. वसंतगडला 1978 साली आद्यशक्तीचा उदय झाला. रामचंद्र जोशी महाराज म्हणून नाथ संप्रदायाचे 16वे आसनाधिकारी म्हणून त्या ठिकाणी ही गादी सुरू झाली. ही मालिका जी आहे स्वतः श्रीधर स्वामींनी सांगितलेली मालिका आहे. आदिनाथ जे सर्वांचे गुरु आपण समजतो, त्यांचे शिष्य मत्स्येंद्रनाथ. मत्स्येंद्रनाथांनी मत्स्यगर्भामध्ये असताना अद्वैतवाद जो आहे तो ऐकलेला होता, गुह्यज्ञान ऐकलेलं होतं. आणि त्यांना सर्व विश्व जे आहे एकच भासत होतं. त्यांनी शिवाच्या प्रश्नाला उत्तर दिलेलं होतं की विश्व मला एकच भासतंय. आणि तो हे उत्तर कोणी दिलं, ज्यावेळी पाहिलं त्यांनी, त्यावेळी त्यांना कळलं की मत्स्यगर्भामध्ये कवी नारायण आहेत. आणि तिथून ही मालिका सुरू झाली. त्यांनी मत्स्येंद्रनाथांना अनुग्रह दिला, मत्स्येंद्रनाथांनी गोरक्षनाथांना दिला, गोरक्षनाथांनी गहिनीनाथांना दिला, गहिनीनाथांनी संत निवृत्तीनाथांना दिला, निवृत्तीनाथांचे शिष्य संत ज्ञानेश्वर महाराज, त्यांचे शिष्य सोपानदेव, त्यांचे हठयोगी चांगदेव, त्यांचे विसोबा खेचर, त्यांचे संत नामदेव, संत नामदेवांचे ब्रह्मीभूत ब्रह्मचैतन्य महाराज, त्यांचे राघव चैतन्य, केशव चैतन्य, राघव चैतन्यांचे शिष्य जे ते आबासू महाराज तंजावरकर, त्यांना बाळकृष्ण स्वामी म्हणतात, त्यांचे शिष्य श्रीधर स्वामी. श्रीधर स्वामी रामदास स्वामींचे सुद्धा शिष्य आहेत. आणि श्रीधर स्वामींचे शिष्य जे आहेत ते रामचंद्र जोशी महाराज. आणि इकडे केशव स्वामी जे होते त्यांचे शिष्य त्यांना बाबाजी महाराज पण म्हणायचे. त्यांचे शिष्य जे आहेत ते संत तुकाराम महाराज. तर संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेल्यामुळे त्यांची मालिका स्तब्ध झाली. त्यामुळे अशी ही 16वी राजगादी या ठिकाणी आहे. आणि वसंतगडला रामचंद्र जोशी महाराजांची समाधीस्थळ त्या ठिकाणी आहे, आश्रम आहे त्या ठिकाणी. वर्षभरामध्ये त्या ठिकाणी 6 उत्सव होत असतात. सगळ्यात पहिला जो उत्सव आहे तो दत्तजयंतीचा उत्सव आहे. श्रीधर स्वामींचा जन्म आणि दत्तजन्म एकाच दिवशी झालेला आहे. ते दत्ताचा प्रसादच होते. आणि त्यांची जयंती 1978 पासून सुरू झाली. त्याच्यानंतर माघ वद्य दशमी ते महाशिवरात्री असा यज्ञ असतो आपल्याकडे. हा नाथ संप्रदायाच्या शाबरी मंत्रांनी हवन होणारा यज्ञ असतो. आणि त्याची विभूती आपण सर्व भक्तांना देत असतो. त्याच्यानंतर होळी पौर्णिमेचा गोंधळ असतो. आदिशक्तीचा गोंधळ रात्रभर असतो उत्सव. त्यानंतर रामनवमी असते. महाराजांचा जन्मसुद्धा रामनवमीचाच आहे. हे रामाचा जन्म, रामदास स्वामींचा जन्म आणि रामचंद्र महाराजांचा जन्म, तिघांचे जन्म काही मिनिटांच्या अंतराने झालेले आहेत. आणि रामदास स्वामींचं नेक्स्ट इन्कार्नेशन सुद्धा रामचंद्र महाराज आहेत. तर तो उत्सव आपल्याकडे असतो. त्याच्यानंतर व्यास पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा आपण त्याला म्हणतो. गुरुपौर्णिमेनंतर हे शारदीय नवरात्र असतं. हे झाल्यानंतर अष्टमीचा हर जागर असतो, ज्या वेळेला आपण शिवलिंग तयार करतो मोठं आणि कुर्माच्या आकाराच्या नागवेलीच्या लढींवरती त्याचं पूजन होतं. त्याला सहस्र कमळं, सहस्र बिल्वदलं अर्पण केली जातात. हा रात्रीचा जागर असतो. स्वतः आद्यशक्ती त्या ठिकाणी जागराला येत असते आणि पूजा स्वीकारत असते.
आणि त्यानंतरचा जो उत्सव आहे हा दत्त जयंती जो आहे, तर दत्त जयंतीची सुरुवात 15 दिवस आधी करतात. आपला हा जो संप्रदाय हा नाथ संप्रदाय आहे आणि समर्थ संप्रदाय आहे. कारण समर्थांचा सुद्धा वारसा श्रीधर स्वामींच्याकडून आलेला आहे. नाथ संप्रदाय म्हणजे मूळ गादी आहे आणि वारकरी संप्रदाय हा संत निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव यांच्याकडून वारकरी संप्रदाय असा त्रिवेणी संगम आहे. त्यामुळं इथं प्रत्येक शिष्याला असं एक दंडक आहे की वर्षातून त्यांनी एकदा तरी भिक्षा मागावी आणि नाथाची भिक्षा किंवा समर्थाची दीक्षा मागितली पाहिजे. भिक्षा रक्षिण्या उभयपेक्षा सर्व काळ ही जी भिक्षा आहे हे दोघांचाही उद्धार करते. जो भिक्षा वाढतो आणि जो भिक्षा स्वीकारतो या दोन्हीचा उद्धार करतो. आणि तिसरी महत्त्वाची घटना म्हणजे याच्यातून जे अन्नदान होतं, ज्या लोकांना होतं त्यांचाही उद्धार या भिक्षेमुळे होतो. म्हणजे त्यांना सुद्धा लीनता प्राप्त होते, नम्रता प्राप्त होते, ऐश्वर प्राप्त होतं. तर या भिक्षेमधून सर्व काही प्राप्त होतं. म्हणून ही भिक्षा जी आहे इतर कुठल्याही क्षेत्रावरती तुम्ही जाल तर तिथं भिक्षा आपण स्वतःसाठी मागत असतो. ही एकमेव भिक्षा अशी आहे की इथं तुम्ही ईश्वरासाठी भिक्षा मागता. त्यामुळे याचा पुण्यार्थ फार मोठा आहे. आणि महाराजांनी सांगितले, त्यांचे स्वतःचे शब्द येते की जो माझी भिक्षा मागेल त्याला जीवनामध्ये स्वतःसाठी हात पसरण्याची वेळ येणार नाही. हे वचन आहेत त्यांची. आपली जी आरती आत्ता आपण तुम्ही सगळ्यांनी ऐकलेली आहे, म्हटलेली आहे, या आरतीमध्ये सुद्धा 2 अभिवचनं दिलेली आहेत. पहिलं अभिवचन असं आहे की जो जो राहील सद्गुरु नेमा त्याला संकटी रक्षण बाबा. जो जो सद्गुरूंनी दिलेले नियम जे आहेत तो पाळेल त्याच्या प्रत्येक संकटाला सद्गुरू उभे आहेत. हे अभिवचन आहे. आणि शेवटच्या कडव्यामध्ये दिले, गुरुची आहे कृपा ज्यावर सदैव मार्ग त्याला सुख कर. ज्याच्यावरती गुरुची कृपा आहे त्याला सर्व मार्ग सुख कर असं सांगितलं. त्यामुळे तुम्हा सर्वांच्यावरती सद्गुरू कृपा सदैव राहो अशी या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो. अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही हे कार्यक्रम या ठिकाणी ऑर्गनाईज केलेला आहे. असेच भविष्यामध्ये मोठे कार्यक्रम व्हावेत आपल्या इथं. मोठ्या अडचणीमध्ये आज काकांची तब्येत बरी नसताना सुद्धा तुम्ही हे केलं, खरोखर कौतुकास्पद आहे. तुमची सेवा पूर्णपणे रुजू झालेली आहे आणि सर्वांना कृपा आशीर्वाद. जय 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 रघुवीर समर्थ.